बापू नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आज संयुक्त बैठक झालेली आहे महायुतीची, तर काय ठरलं, कशा पद्धतीने रणनीती ठरली? उद्याची होणारी सांगोला महानगरपालिकेची निवडणूक ही शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या आमच्या महायुतीतील 3 पक्ष आणि इतर सगळे मित्र पक्ष या सर्वांच्या वतीनं उद्याची आम्ही निवडणूक करणार आहोत. या निवडणुकीत तरतुदीसाठी समोर कोणाचा जर मदतीचा हात आम्हाला दिला तर त्यांच्याशीही वाटाघाटी करून उद्याची निवडणूक शक्यतो जनतेला, मतदारांना आणि उमेदवारांना कमीत कमी त्रास होऊन ही निवडणूक पार पडावी अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करतो. सांगोला शहरात अजून अनेक विकास कामे प्रलंबित आहेत, त्याबद्दल काय सांगतात? गेल्या 2.5 वर्षात आपण सांगोला तालुक्यातल्या अनेक विकास कामांना यशस्वीरित्या सामोरे गेलो. कालखंड कमी होता, निधी जरी वरून मंजूर झाला तरी त्याच्या प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता या प्रक्रियेला बराच काम वेळ लागला. तरी ही सर्व कामं आता पूर्णत्वाच्या मार्गावर आलेली आहेत. काही कामं चालू आहेत, काहीच्या तांत्रिक मान्यतेला प्रस्ताव केलेले आहेत. परंतु राहिलेला खास करून सांगोला शहरातील भुयारी गटार योजनेमुळं बाधित झालेले जे रस्ते आहेत त्या रस्त्याचा प्रश्न आम्ही तातडीनं पहिला मार्गी लावू आणि वाड्या वस्त्यावर ज्या ठिकाणी अजून पिण्याच्या पाण्याची सुविधा व्यवस्थित पोच झालेली नाही, काही झोपडपट्टीतलेही अजूनही पाण्याचे प्रश्न शिल्लक आहेत. ते प्रश्न काही ठिकाणी भूखंड मोकळे राहिल्यामुळं होणारी त्या ठिकाणची लहान लहान छोटी झोपांची जंगलं, रस्त्यावर येणारं गटारीचं पाणी, काही ठिकाणी शौचालयाच्या कराव्या लागणाऱ्या भविष्यातल्या सोयीसुविधा याकडे प्रकर्षानं लक्ष देऊन एका बाजूनं हे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सुरू ठेवून दुसऱ्या बाजूला या शहराचा व्यापार उद्योग कसा वाढेल, व्यापारी पेठेला सशक्तीकरण अशा पद्धतीनं करता येईल. आजूबाजूच्या गावातून वेगवेगळे छोटे मोठे उद्योगधंदे, उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांच्या सहकार्याने या ठिकाणी कसे आणता येतील याचा आम्ही प्रयत्न करू. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख आणि नगर विकास विभागाचे मंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडून जास्तीत जास्त शहराला विकासाकडे घेऊन जाण्यासाठी आम्ही त्यांच्या आशीर्वादानं, सहकार्यानं प्रयत्न करू. आज आमचा उद्याच्या निवडणुकीचा भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजेंडा.